ना सुगंध हे प्रत्येक अगरबत्तींचे पसरतातच आणि जास्त वेळ पण टिकतात आणि प्रत्येक सुगंधाचे व्हायब्रेशन पण आहेत, वेगवेगळ्या सुगंधाचे व्हायब्रेशन आहेत. आता तुम्ही म्हणाल गणपतीसाठी एक स्पेशल अगरबत्ती आहे, ती सिद्धिविनायक अगरबत्ती. ही सिद्धिविनायक अगरबत्ती गणपतीसाठी स्पेशल. असं नाही म्हणजे काही अगरबत्त्या अशा असतात की सुगंध वास घेतला ना की पूर्ण इथपर्यंत जातात, तीव्र सुगंध जातात. आता तुम्हाला कसं वाटतंय सुगंध? हा नाही, स्मूथ जाते ते आणि नाकात ते तेवढं. हे सर्व नॅचरल आहे ना, नॅचरल आहे. नमस्कार, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. थेट दादर रेल्वे स्टेशनवरून. दादरला येण्याचं खास कारण आहे मंडळी, गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि खूप जण दादरसारख्या मोठ्या शहरामध्ये शॉपिंग खरेदीसाठी येतात. सो आता सुरुवात झालेली आहे आणि इथे येण्याचं कारण म्हणजे एक अगरबत्तीचं दुकान आहे, तो म्हणजे खूप प्रसिद्ध आहे आणि तिकडच्या अगरबत्तीचा सुगंध खूप मस्त येतो. आणि गेल्या वर्षीच व्हिडिओ पाहिलेली, तर ह्या वर्षी त्या अगरबत्तीच्या दुकानात जातो आहे. बघायच्या आहेत कशा प्रकारच्या अगरबत्त्या आहेत, कशा सुगंध देतात आणि आवडल्या तर त्या घेऊनसुद्धा यायच्या आहेत. आता गणपती यायच्या अगोदर खरेदीला खूप जण दादरला येतात. आता इथून हा परेल साईडला आलो आहे. परेल आणि CSMTच्या साईडचा एकदम पुढचा ब्रिज पकडून आलेलो आहे. राईट मारला आहे आणि बाहेर जायचं आहे. दादर वेस्ट आहे, हा खालच्या साईडला आहे फुल मार्केट. समोर आहे कबूतरखाना सरळ गेलं तर, आणि तिथून रोड जातो सिद्धिविनायकला सुद्धा. तर इथूनच सरळ जायचं आहे आणि तिकडेच पुढे दुकान आहे. आज पाऊस आहे, दादर गजबजला आहे. तरी आज वीकडे आहे. गणपती जसे जवळ येतील ना तसं खूपच गर्दी यायला सुरुवात होते. हा बघा, इकडे राईट साईडला आहे कबूतरखाना. इथून लेफ्टला जाऊन पुढे एक राईटला रोड जातो पहिलाच, तिथून राईट मारायचं. तर मंडळी, मगाशी म्हणत होतो जे प्रसिद्ध अगरबत्तीचा दुकान आहे जे माझ्या मागेच आहे, बघा शिवरंजनी अगरबत्ती. इकडे आहे SK बोले रोडला आहे. इकडे समोर आहे पोर्तुगीज चर्च आणि हनुमंताचं मंदिर आहे, त्याच्यासमोरच हे शॉप आहे. कोकणी निखिल. निखिल मी पण कोकणातला, मी सिंधुदुर्ग. हां, थँक्यू. बघितलं अच्छा, लुकच चेंज आहे. होय चला. हो. आणि या साईडला राईट साईडला आहे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. खूप जण सिद्धिविनायकच्या दर्शनाला खूप जण येत असतात. तर तुम्ही आलात तर हा इकडे शॉप आहे, तर शॉपमध्ये जायचं आहे. बघूया कशा प्रकारच्या अगरबत्त्या आहेत आणि कसा सुगंध येतोय. शॉप घरामधील सुगंधाच्या अगरबत्तीवर घवघवीत सूट 50%. वा. त्याला सुगंध हो जहा, आरोग्य दीर्घवायू हो वहा. तर हा आहे. आल्याच घमघमीत असा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे दुकानात एंट्री करताच सुगंध अगरबत्तीचा यायला सुरुवात होते. म्हणजे बाहेरच चावून सुरुवात झालेली, आतमध्ये येऊन अजून सुगंध. बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आहेत इकडे. बघूया आता कुठली घ्यायची, म्हणून काय काय मिळतं ते बघायला लागणार आहे. शिवरंजनी अगरबत्ती. त्या साईडला पण आहे शिवरंजनी वरदान अगरबत्ती. वरदान इकडे मोठी साईज पण आहे, छोटी साईज पण आहे. शिवरंजनी प्रीमियम डिलक्स अगरबत्ती 30 स्टिक्स. ओके. सेंटेड अगरबत्ती आणि मसाला अगरबत्ती काय? अच्छा, सेंटेड आणि मसाला अगरबत्ती दोन्ही पाहिजे. बघायचं फरक काय म्हणजे फरक पाहिजे. फरक, मसाला अगरबत्ती म्हणजे वेगवेगळ्या पावडर्स असतात, एसेन्शियल ऑइल्स एकत्र करून ती बनलेली अगरबत्ती असते आणि त्याचा सुगंधही जास्त वेळ राहतो. ओके. आणि जो सेंटेड अगरबत्ती असते ती कोळसा असतो, प्युअर कोळसा, आणि सेंटमध्ये डीप केलेली अगरबत्ती असते. ओके. त्याचा सुगंध जास्त वेळ राहत नाही, मसाल्यापेक्षा कमी वेळ राहतो. अच्छा, एवढा फरक आहे. आणि ते शिवरंजनी वरदान अगरबत्ती आहे, ही म्हणजे मसाल्यामध्ये येते का? हां, ही मसाला अगरबत्ती. ते लिहिलेलं पण आहे शिवरंजनी वरदान स्पेशल मसाला. ओके. ह्याचं विशेष म्हणजे काय माहिती आहे, ही जर आपण बाहेर सॅम्पल करता लावली ना,
मोठ्या स्टिक्स आम्ही लावतो. जवळजवळ ते कोणीही सुगंध घेऊन इथे येतात की ही अगरबत्ती कुठची लावली म्हणून. अच्छा. त्यामुळे ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर गणपतीच्या सणासाठी बाहेर लावायला वगैरे खूप छान अगरबत्ती आहे. आता गणपतीसाठीच खास, आता गणेशोत्सव तर जवळ येत आहे, त्यासाठी खास अशी अगरबत्ती आणि जी एकदा लावली की त्याचा वास पूर्ण घरामध्ये पसरायला पाहिजे. तसे ना सुगंध हे प्रत्येक अगरबत्तींचे पसरतातच आणि जास्त वेळ पण टिकतात. आणि प्रत्येक सुगंधाचे व्हायब्रेशन पण आहेत, वेगवेगळ्या सुगंधाचे व्हायब्रेशन आहेत. आता तुम्ही म्हणाल गणपतीसाठी एक स्पेशल अगरबत्ती आहे, ती सिद्धिविनायक अगरबत्ती. ओके. ही सिद्धिविनायक अगरबत्ती गणपतीसाठी स्पेशल. ओके. याच्यामध्ये किती स्टिक्स? याच्यामध्ये 75 स्टिक्स आहेत. ओके. आणि आता डिस्काउंट आहे तुम्हाला MRP वर जवळजवळ 30 ते 50% डिस्काउंट अप टू, म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट वेगवेगळं आहे. ओके. असं. ह्याचा रेट काय असेल तरी? याचं तुम्हाला बघा MRP जी आहे ना त्याच्यावर तुम्हाला 30 ते 50 पर्यंत येईल. म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट? हा, प्रत्येक वेगवेगळं. ह्याला वेगळं येईल, वेगळ्या प्रोडक्टला वेगळं येईल असं. ओके. आणि अजून आता ह्या वरच्या साईडला आहेत, म्हणजे मी आता आलो दुकान फिरलो तर वेगवेगळ्या प्रकारचे मला अगरबत्त्या दिसल्या. म्हणजे ह्या साईडला आलो तर ह्या साईडला ह्या स्टेक मध्ये आहेत, दुसरीकडे आहेत त्याच्यामध्ये मोगरा आहे किंवा गुलाब आहे. त्याच्यामधले फ्लेवर्स आहेत ते कशा प्रकारे बनले जातात? आता इकडचा जो पूर्ण सेक्शन तुम्ही फिरलात ना तर तुम्हाला ह्या सगळ्या मसाला अगरबत्तीज आहेत. ह्या पूर्ण मसालाच अगरबत्ती, जसं मी तुम्हाला सांगितलं मसाला म्हणजे काय. तर ह्या सगळ्या मसाला आणि त्या साईडचा जो सेक्शन आहे ना तो पूर्ण सेंटेड अगरबत्तीचा आहे. आम्ही तसं ठेवलेलंच आहे, कारण स्टार्टिंग कोण कोण बघायला तिथून, तुम्ही पण आता आलात ते मला वाटते तिकडूनच गेला असाल. ते सेंटेड आणि इकडे मसाला आहे. अच्छा. अजून हे ह्याच्यामध्ये काय म्हणजे 30 स्टिक्स आहेत? अच्छा, हे 30 स्टिक्स आणि हे होल्डर असे येणार. ओके. हे दोन्ही मिळणार? हां, हे असे मिळणार. आणि हे जे आहे ना ते 40 स्टिक्स आहेत, याच्यामध्ये होल्डर नाही मिळणार. होल्डर ऐवजी तुम्हाला स्टिक्सच मिळतात. अच्छा. त्याला मोगरा, परत लव्हेंडर आहे, गुलाबाचं आहे. हां, गुलाब आहे. या साईडला गुलाब आहे. ही कोणती? ही मंदिरम. हा फ्लेवर मंदिरम हा एक मिक्स फ्लेवर आहे का? मिक्स फ्लेवर. हे बघा तसं पॅकेटाला नको घेऊ सुगंध, हे असं नाही. हा, सर्व सॅम्पल ठेवलेले आहेत इथे. कुठच्याही पाकिटाला सुगंध नाही येणार. इथे ठेवलेले आहेत ना सॅम्पल, ते चेक करायचे. सुगंध घेण्यासाठी पण असं नाही, म्हणजे काही अगरबत्त्या अशा असतात की सुगंध वास घेतला ना की पूर्ण इथपर्यंत जातात, तीव्र सुगंध जातात. आता तुम्हाला कसं वाटतंय सुगंध? नाही, स्मूथ जाते ते आणि नाकात ते तेवढं. हे सर्व नॅचरल आहे ना, नॅचरल आहे. ओके. त्यामुळे हेच. आणि कसं आहे माहितीये, जेवढं तुम्ही स्वस्त घ्याल ना तेवढं समजून जायचं काही ना काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम होणारच. ओके. आणि हे कसं आहे, हे पूर्ण नॅचरल बनवल्यामुळे याच्यात थोडेसे प्राइस तुम्हाला जास्ती द्यावे लागतात. ओके. पण तुम्हाला काही त्रास होत नाही अगरबत्तीने. हे बघा ना, हे तुळशीची अगरबत्ती आहे, ब्रिंदा. याच्यामध्ये पण सुगंध ही मला वाटते 1.25 तास जळणार. 1.25 तास. अच्छा. तुळशीचा सुगंध, सेम तुळशीचा फ्लेवर, तुळशीचं पानं किंवा तुळशीच्या ज्या बिया असतात त्यांचा सुगंध सेम तसाच. कृष्णमयी. हे बघा इथे तुम्ही काय बघितलं ना तर तुम्हाला जास्त काही समजणार नाही. कसं आहे, हे पॅकेट्स जे लावलेले आहेत ना ते 20-20 ग्रामचे आहेत. त्याच्यामध्ये 15-15 स्टिक्स आहेत. प्रत्येक प्राइस याची वेगवेगळी आहे. तर तुम्ही इकडे या. म्हणजे कसं आहे, हे जे 100 ग्रामचे जे पॅकेट्स ठेवलेले आहेत ना, ही 100 ग्रामची ट्यूब. तर ह्या ट्यूबमध्ये 75 ते 80 अशा स्टिक्स असतात. मग जर तुम्हाला ह्या मोठ्या ट्यूब घ्यायच्या नसतील तर मग तुम्ही काय करायचं, हे सुगंध चेक करायचा इकडे येऊन. या ट्यूबमध्ये असं सुगंध स्टिक्स असे ठेवलेले आहेत. तर सुगंध चेक केल्यानंतर ना जर तुम्हाला आवडत असेल कुठला सुगंध, मग त्यातलं तुम्ही तिकडचं छोटं पॅकेट घ्यायचं 20 ग्रॅमचं. मग त्याची मला तुम्ही प्राइस विचारा, मग मी तुम्हाला सांगणार. अच्छा, म्हणजे ह्याच्यातलं घ्यायचं असेल तर एक ट्राय करायचं असेल घरी जाऊन छोटा पॅकेट घेऊ शकतो. छोटं पॅकेट घेऊ शकतो. आणि ज्यांना कोणाला हे पूर्ण घ्यायचे, एकसारखं यायला जमत नाही, त्यांनी मोठे सुद्धा पॅकेट घेऊन गेले. मोठ्यामध्ये उलट ना आमच्याकडे कॉम्बो आहे ते बघा. हे असे डिस्काउंट रेटवर कॉम्बो लावलेले आहेत. ओके.
हे तुम्ही ट्राय केले तर उलट हे ना खूप डिस्काउंटवर आहे. हा खूप डिस्काउंट दिलाय बघा ना. 2881चा जो कॉम्बो आहे ना तुम्हाला 1810 ला मिळणार आहे. हा आणि हाय प्रीमियम जसे मी तुम्हाला सांगितलं हे सिद्धिविनायक शिर्डी के साईबाबा, प्रेममयी, ईश्वरी, परत नारायणी, गंधार, श्रीचंदन, महागौरी अशा ज्या काही 100 ग्राममध्ये ट्यूबमध्ये अगरबत्त्या आहेत ना पॅकिंगमध्ये, तर त्याचा एक कॉम्बो आहे. तर हा 7600चा कॉम्बो आहे ना तुम्हाला 4750 ला येणार आहे. ओके. असं आहे. म्हणजे प्रत्येक अगरबत्तीला एका विशिष्ट प्रकारचं नाव दिलेलं आहे आणि त्याचा एक अर्थपूर्ण नाव आहे. हा अर्थपूर्ण नाव आहे आणि त्याचा सुगंध पण चेक करा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. बरं. आणि ज्यावेळेस मी आतमध्ये दुकानामध्ये एंट्री केली ना म्हणजे बाहेरच तेवढे अगरबत्तीचा एक सुगंध यायला लागला. पण आता काचा वगैरे बंद आहेत. आतमध्ये आलो की एकदम एक माइंड पण एकदम फ्रेश होतं, प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्ह थिंकिंग अगरबत्तीच्या वासाने यायला सुरुवात होते. हो, ही आपली शिवरंजनी वरदान अगरबत्ती आहे. मला वाटतं हिचा आहे का हा स्मेल? तो हा सुगंध तुम्हाला जो बाहेर आला तो आणि आता इथे आल्यानंतर थोडं मिक्स सुगंध येणार. ओके. मिक्स सुगंध येणार. आणि आता तुम्हाला येतोय का? हो आता पण येतोय. आता ऍक्च्युली मी आता नाकामध्ये वास घेत तेच घुमतायत माझ्या नाकामध्ये. हो ना तेच. मग आता काय करा माहितीये हे कॉफी बीन्स इथे ठेवलेले आहेत बघा. हे कॉफी बीन्स आहे ना याचा सुगंध तुम्ही घ्यायचा असा. ओके. असा एकदम घ्यायचा आणि नंतर मग वेगळ्या अगरबत्तीचा सुगंध घ्यायचा. मग तुम्हाला तो पटकन येईल. अच्छा. हे बघा ही कोणती? लोबान. ओके लोबान. आम्ही शूटिंगलाच फक्त लोबान वापरतो. काय आम्हाला ते धूर काढण्यासाठी फक्त लोबान. लोबानचं म्हणजे लोबान हा पूजेसाठी पण यूज केला जातो. बघा ना मला असं वाटायचं की लोबान म्हणजे हा ते शूटिंगसाठी काही असेल केमिकल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असं वाटायचं मला. पण मी आता मगाशी वाचलं हे इथेच आहे ना लोबान. हा बघा हा लोबान. हा लोबान खडा. ओके. हा खडा. हा लोबान खडा. हा लोबान अगरबत्ती. ही उच्च अगरबत्ती. आणि हा धूप खडा. हा मोरा धूप आहे. ओके. चांगल्या क्वालिटीचा एकच धूप आम्ही ठेवतो. ओके. धूपचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळे भरपूर प्रकार आहेत पण जी चांगली क्वालिटी ती आपण ठेवतो. ओके. धूप आहेत. खाली काय अष्टगंध आहेत का? अष्टगंध आहेत. परत हळद कुंकू हे काय म्हणजे पूजेचा सर्व पूर्ण सामान इथे. हो सर्व पूर्ण म्हणजे हे रोली आहे. ओके. परत ही हळदी, हे कुंकू, अष्टगंध आणि हे धूप खडा आणि लोबान खडा जर एकत्र वापरायचं असेल किंवा धूप खडा नुसतं तर हे कोळसा आहे. चारकोल म्हणतात त्याला. ओके. तर याच्यावर ते ही क्यूब आहेत 10 क्यूब असणार. असे एक पूर्ण लाल करायची गॅसवर आणि त्याच्यावर ते हे ठेवायचं. मालिनी अगरबत्ती. मालिनी कावेरी. बघा कावेरी, शरयू, नंदिनी असे वेगवेगळे सुगंध इथे आहेत. आणि हे सेंटेड बेस आहे. ओके. हा बघा. अच्छा. हा या सॅम्पल्स आहेत. सुगंध आवडला का तुम्हाला? हे बघा तुम्हाला काही सुगंध जर लगेच येत नसतील किंवा काही वाटत असेल ना तर मी पेटवून दाखवणार. मग त्याचा सुगंध बघा तुम्ही. ओके. असं. आणि आता गर्दी जेव्हा होता नाही गणपतीचा सीझन आहे तर गर्दी होती ना तेव्हा काही नाही अगरबत्त्या पेटवत तरी त्यातल्या त्यात मला जर वेळ मिळाला किंवा अजून स्टाफ आहेत त्यांना जर वेळ असेल तर ही तुम्हाला अगरबत्ती पेटवून दाखवतात. ओके. ओके. आणि प्रत्येक फेस्टिवलला वेगवेगळ्या ऑफर्स तुम्ही ठेवता काय? हां वेगवेगळ्या ऑफर्स असतात ना. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ऑफर्स असतात. आणि जर तुम्ही आमच्या अगरबत्त्या कंटिन्यू घेऊन जात असाल ना तर अजून तुम्हाला एक वेगळा डिस्काउंट मिळतो प्रत्येक वेळी. बरं मला एक विचारायचं होतं की हे रिटेल आहे होलसेल आहे की दोन्ही प्रकारचं आपण रिटेल होलसेल दोन्ही प्रकारचे आहेत. तुम्ही होलसेलने जर अगरबत्ती घेत असाल तर होलसेलने पण मिळेल. ओके. रिटेलचं तर आहेच आपलं. मोगरा आहे आणि इकडे धनराशी आहे. तुम्हाला सगळे नागचंपा कसे म्हणतात सायट्रस. ओके. हे सँडलवूड, हिना, केवडा. आता गणपतीमध्ये आपल्याकडे केवडा लागणार तर केवडा आहे. हे बघा केवडा. पण केवडा ना सेंटेड मध्ये पण येतो आणि मसाला मध्ये पण येतो. हा ओके.
दोन्ही प्रकार दोन्ही याच्यामध्ये येतो. अच्छा. आणि जर आता काही काही जणांना दुकानात यायला विजिटला प्रॉब्लेम असेल किंवा लांबून वगैरे ही व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही कशी सुविधा प्रोव्हाइड करता? आता सध्या की नाही आमच्याकडे तसा वेळ नाही आहे, कारण गणपती सीझन आहे. बरोबर. तर कसं असतं, गणपती बसतात ज्या दिवशी त्या दिवसाच्या नंतर दुसऱ्या दिवशीपासून आम्ही ऑर्डर द्यायला चालू करतो. बरोबर. डिलिव्हरी वगैरे देतो. ओके. कारण पूर्ण महिना आमचा एकदम फुल पॅक असतो, त्यामुळे आम्ही काही देऊ शकत नाही. पण इतर वेळेस गणपती सीझन झाल्यानंतरही आपण तसं वर्षभर देतो. ओके. कुरिअर देतो, डिलिव्हरी हँड डिलिव्हरी पाहिजे तर हँड डिलिव्हरी, जसं ते सांगतील तसं देतो आम्ही. अच्छा. 2.5 तास तर जळणारच. ओके. 12 स्टिक्स आहेत. 12 स्टिक्स आहेत. एक स्टिक जळायला 2.5 तास लागतो. हे बघा, हे ना पायनॅपलचं सॅम्पल इथे ठेवलेलं आहे. पायनॅपल अगरबत्ती, हे लिची अगरबत्ती, आणि ही एक्झॉटिक रोज आहे. बघा इथे सॅम्पल्स वगैरे ठेवलेले आहेत, तुम्ही चेक करायचं. ओके. आणि ही एक मसाला अगरबत्ती आहे, सुवर्ण फ्लोरा ह्या सेक्शनमध्ये ठेवलेली मसाला अगरबत्ती आहे. सुवर्ण फ्लोरा ही मसाला आहे. ओके. मॅन्युफॅक्चर सगळं इथेच मुंबईमध्येच. ओके. बायकेरीज इंडस्ट्रीज, शिवरंजनी अगरबत्ती. ओके. म्हणजे इथून बऱ्याच अशा अगरबत्त्या एक्सपोर्ट होतात. एक्सपोर्टचं जास्त हे नाही आहे आमच्याकडे. आम्ही नाही करत. बाकीचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत ना, ती आमची अगरबत्ती एक्सपोर्ट करतात. आम्ही स्वतः एक्सपोर्ट करत नाही. ओके. आणि तरी इथे पब्लिक, आता मी आता खूप व्हिडिओ सुद्धा बघितले इथल्या, आणि बरीच अशी माणसं वगैरे ठाणं विरार ह्या साईडून सुद्धा येतात बरेच जण येतात. आणि नंतर मग एकदा येऊन ते कंटिन्यू घ्यायला लागले ना की मग ते कधी कधी म्हणतात की नाही आत्ता आम्हाला यायला जमणार नाही, कुरिअरना पाठवाल का? मी म्हटलं पाठवणार. मी असं ऐकलंय की ते सेलिब्रिटी सुद्धा आले. सेलिब्रिटी तर येतातच, पण आम्हाला ते माहिती पडत नाही, कारण पहिले जे येऊन गेलेले आहेत इकडे सेलिब्रिटी ना, तर त्यांचे जे ड्रायव्हर असतात किंवा कोण मेड असतात ते लोक आता घेऊन जातात. म्हणजे ते लोक आम्हाला फोन करतात की ही अगरबत्ती पाठवा, त्यांच्याकडे मग फोन देतात आणि मग आम्ही ते त्यांच्याशी बोलतो, मग ते सांगतात आम्हाला आणि मग ते घेऊन जातात. तर कसं सेलिब्रिटी वगैरे पूर्वी खूप यायचे, कारण तेव्हा एवढं हे नव्हतं ना. आता तर काय त्यांचे मेड वगैरे येतात. साधारण किती वर्ष झाली या शॉपला? साधारणतः 53 इयर्स झाले. साधारण नाही म्हणता येणार, हे खूप वर्ष झाली. 52 वर्ष म्हणजे एक हाफ सेंचुरी क्रॉस झाली. हो, म्हणजे एवढा जुना हा शॉप आहे. आणि इथे बरीच अशी माणसं, म्हणजे एकदम जुन्यातली अगरबत्ती किंवा जुन्या अनुभव आहे. आणि तिथून 52 वर्षापासूनची परंपरा, 52 वर्षापासून इथे चालू आहे. आणि खूप अशी माणसं इथे येऊन गेलेली आहेत. मी सुद्धा आज आलेलो आहे. शिवरंजनी अगरबत्तीलाच तेच सांगते, 53 इयर्स शिवरंजनी ह्या ब्रँड नावानेच तिचं हे झाली आहे, सुरुवात केलेली आहे. तर कसं माहितीये, इथे काही बरेच जण येतात कस्टमर, ते आम्हाला फक्त सांगणार की फक्त शिवरंजनी द्या. मग त्यांना विचारलं शिवरंजनीच का, बाकीचं पण प्रोडक्ट आहे ते पण घ्या ना. ते म्हणणार की नाही, ते बाकीचे प्रोडक्ट आहेत ना, ते कधी सण वगैरे असतील तर ते ठीक आहे, पण रेग्युलर यूजसाठी मला शिवरंजनी द्या. त्यांचे जे अनुभव आहेत ना, ते खरोखरच, आता कोणी कस्टमर येतील जुने, तेव्हा तुम्हीच विचारा की त्यांचे अनुभव काय आहेत ते. कारण प्रत्येक जण असं म्हणतो, नाही आम्हाला असं प्रसन्न वाटतं, डोकं दुखत नाही, डोळे जळजळत नाही, घशाला काही त्रास होत नाही. परत ज्यांना कारण अस्थमाचा कोणाला त्रास असतो, त्यांनी ही अगरबत्ती लावल्यानंतर त्यांना असं काहीच वाटत नाही की काहीतरी सुगंध किंवा काहीतरी धूर येतोय, असं काहीच वाटत नाही. असे बरेच जण कस्टमर आहेत की ते आम्हाला सांगतात. 100 ग्रॅममध्ये तुम्हाला जो हा कॉम्बो सांगितला ना, हा एक जसा 2881चा कॉम्बो 1810ला येणार. दुसरा एक आहे तो 7600चा कॉम्बो आहे, तो तुम्हाला 4750ला येणार. आणि याच्याही पेक्षा जे छोटे छोटे पॅकेट्स आहेत ते तुम्हाला 20 ग्रॅममध्ये 15-15 स्टिक्स येतील. तर हा एक असा कॉम्बो आहे जो 665चा आहे आणि तुम्हाला तो 500 रुपयामध्ये येणार. दुसरा एक हाय प्रीमियम, म्हणजे जे शिर्डी के साईबाबा, महागौरी, श्रीचंदन, नारायणी अशी ज्या अगरबत्त्यांचा एक जो कॉम्बो आहे तो 20 ग्रॅममध्ये पण इथे आहे, जो 1555चा आहे आणि तुम्हाला तो 1150ला मिळणार. आता याच्यात पाकिट आहेत, पण 6 पाकिट आहेत,
आणि स्टिक्स येणार तुम्हाला 90. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच अशा अगरबत्त्या दिसत आहेत किंवा हा, बऱ्याच अगरबत्त्या तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यामध्ये बघा, काही सेंटेड अगरबत्त्या आहेत, तर काही मसाला अगरबत्त्या आहेत इकडे. आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला येणार ही हळदी, कुंकू, परत अष्टगंध, अत्तर, धूपखडा आहे, कोळसा आहे, ह्या धूप स्टिक्स आहेत. असे हे बघा, कपूर आहे, परत ही वाती, असे हे 28 वस्तू आहेत. या 28 वस्तूंचे तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील? फक्त 1200. वा. आणि तो कितीचा असेल सांगा बरं? 1900चा. 1900चा कॉम्बो तुम्हाला फक्त 1200 रुपये मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात पूजेचा सगळा सामान याच्यामध्ये येणार. आणि खरोखरच एक गिफ्ट द्यायला पण किती छान आहे बघा ना. गिफ्ट साठी सजवलेलं पण आहे बघा ना. हे असं पूर्ण नाही देणार तुम्हाला. तुम्हाला एका पिशवीमध्ये देणार आहे. ओके. बरं, आता मी ह्या व्हिडिओच्या इथे तर मोबाईलचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय. ह्या व्यतिरिक्त कुठल्या अजून प्लॅटफॉर्म मध्ये ह्याच्यामध्ये खरेदी करू शकतात? बघा, आपल्या वेबसाईटला मिळते. फ्लिपकार्टवरून पण तुम्हाला अगरबत्ती मिळू शकते. परत व्हॉट्सअप नंबर जो आमचा आहे ना, त्या व्हॉट्सअप नंबरला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे काही आम्हाला व्हिडिओ कॉलिंग पण तुम्ही करून आमच्याशी बोलू शकता की तुम्हाला कुठचं काय पाहिजे, त्याचा सुगंध काय असू शकतो किंवा काय प्राइस, त्याच्यावर काय येतं, व्हिडिओ कॉल करून पण बोलू शकता. त्या व्हॉट्सअपला तुम्ही ऑर्डर करा, त्याने तुम्ही पैसे ट्रान्सफर करा, नंतर आम्ही तुम्हाला कुरिअरने वगैरे पाठवू शकतो. धूप स्टिक्सचं सेक्शन आहे. धूप स्टिक्समध्ये ना सँडल आहे, गुगुल आहे, परत लोबान, धुपाचा एक सुगंध आहे, मोगरा आहे, रोज आहे. आणि ही जी मोठी पॅकिंग आहे अशा डब्यामध्ये आहे ना, त्यातच तुम्हाला असे छोटे पॅकिंग जर पाहिजे असेल ना, तरी असं येणार आहे बघा. रोज, लोबान, गुगुळ, चंदन, असे छोटे छोटे पॅकेट आहेत. तर गणेशोत्सव आलाय, तर सगळ्यांना मी आवाहन करतोय की इथे या आणि बऱ्याच प्रकारचे तुम्हाला इथे अगरबत्तीस किंवा धूपस्टिक आहेत किंवा कपूर आहे किंवा आता हे इकडं कॉम्बोचं तुम्ही पूर्ण बघितलं आहे. तर ते तुम्हाला इथे येऊन अनुभवाल. इथे ह्या शॉपमध्ये येऊन तुम्ही आतमध्ये एंटर झाल्यावरच तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि तुम्हाला इथून एक ना एक वस्तू तुम्हाला घेऊन जायला नक्कीच आवडेल. आणि मी सुद्धा घेऊन जाणार आहे आणि आता मी सुद्धा शॉपिंगला सुरुवात करते. मोगरा कप्स, लोबान कप्स, गुगुळ कप्स, अच्छा, हे लव्हेंडर कप्स, असे आहे ना. ओके, लव्हेंडर कप्स. परत साई चंपा म्हणून आहेत. हे सगळे कप्समध्ये येणार. कप्समध्ये असे येणार, पण हे असे येतात. ओके. हे आहेत ते दिया तुम्हाला पॅकिंगमध्ये येतात. 30 दिया, 60 दिया आणि 100 दिया. परत हा आहे भीमसेनी कपूर. आणि अगरबत्ती स्टँड वगैरे. अगरबत्ती स्टँड आहे ना, अगरबत्ती स्टँड असं एक ब्रासचं येतं. ओके. हे ब्रास असं येते. आणि एक आहे ते असं येतं. अच्छा. इथे ॲश पडेल. इथे एक अगरबत्ती आणि इकडे एक अगरबत्ती लावायची. ओके. हे बघा, अशी लावलेली अगरबत्ती दाखवते तुम्हाला. लावूनच ठेवलेत. हे बघा, असे 2 अगरबत्ती लावायचे. भीमसेनी कपूर वापरण्यासाठी कपूरदानी वापरा. ओके. त्याच्यामध्ये हे भीमसेनी कपूर किंवा एसेन्शियल ऑइल असतं ना, ते पाण्यामध्ये टाकायचं. भीमसेनी कपूर तुम्ही ठेवला तरी 20 मिनिटं ऑन ठेवायचे, नंतर बंद करायचं. थोडं पाणी मिक्स ठेवायचं का याच्यामध्ये? भीमसेनी कपूर ठेवते वेळी नाही, एसेन्शियल ऑइल्स वापरतात ना तेव्हा. ओके. कपूर वेगवेगळ्या पॅकेजिंगमध्ये 20 ग्रॅममध्ये आहे, 40 ग्रॅम आणि 80 ग्रॅममध्ये असं वेगवेगळ्या पॅकेजिंगमध्ये कपूर आहे. ओके. छोट्या वाती आणि मोठ्या वाती. ह्या छोट्या वाती आहेत अशा, आणि त्या आहेत त्या मोठ्या वाती. काही जणांच्या आता जे वाती लावतात ते म्हणतात की पटकन जळून जाते, तर तसा तो प्रकार नाही आहे पटकन जळून जाणारा. ओके. हे मंद गतीने जळणारे अगरबत्ती हे आहेत वाती. हे गंधगोळी, फुलवाती पण आपल्याकडे मिळतात. सगळ्यात आवडलेली अगरबत्ती म्हणजे ही आहे माझ्यासाठी, जी शिवरंजनी वरदान. खूप मला सुगंधच येतो, वास नाही म्हणू शकतो, सुगंध आहे या अगरबत्तीमध्ये. ही घ्यायची आहे. बरेच आहेत, म्हणजे गावी आता गणपतीला जायचं आहे, एकदाच मग खरेदी, पूजेची खरेदी एकदाच करतो, कपड्याची खरेदी एकदाच करतो. तर आलो आहे
तर इथून एकदाच मग जो अगरबत्ती असू दे किंवा धूप असू दे किंवा वाती असू दे, वाती काय आजी बनवते माझी, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या भीमसेन कापूर आहे, दुसरा कापूर नॉर्मल आहे, किंवा इकडे हे लोबान आहे ते सुद्धा घेऊन जायचं. हे लोबान मला लय आवडतं. हा त्याचा धूर आणि दुसरा आपल्या इकडे धूप आहेत. हा धूपसुद्धा रोज पूजा करताना वापरायला बरा आहे. आता पुढच्या एरियामधून आला भांडूपमध्ये. आता भांडूपची कुठं ईस्ट की वेस्ट? भांडूप ईस्टला ना. ईस्टचा एरिया मी केला आहे बरेच ठिकाणं ना. म्हणजे ते पूर्ण ते काय ते चढाव असा आहे. लास्ट बस स्टॉप जो कुठचा आहे तो वेस्ट साईडला आहे. तर मंडळी अगरबत्तीची खरेदी झालेली आहे, बॅग पॅक झालेली आहे. आणि इथे येत असाल, मित्र आहे इकडे, गावालाच आहे, कोकणातलाच आहे, इथेच काम करतो. आणि खरंच अगरबत्त्या इकडच्या खूप छान आहेत, एक्सपेन्सिव्ह आहेत, पण त्या अगरबत्त्यांना खूप दर्जा आहे. आणि गेले 52 वर्ष ह्या अगरबत्त्या इथे सेल केला जातो. वरदान अगरबत्ती आहे, ती सुद्धा खूप छान आहे. ती स्पेशली मी घेतली, घरी लावून बघणार आहे. आणि तुम्हालासुद्धा इथे येऊन अगरबत्ती घ्यायची असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्प्लेमध्ये ॲड्रेस देत आहे. तरीसुद्धा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असाल, इथून 2 मिनटावरच आहे सिद्धिविनायक मंदिर. इथून येत असाल आणि सरळ हा स्टेशनला रोड जातो, जो हा SK बोले, कुठला रोड? SK बोले रोड आहे. तर त्या बोले रोडवरच समोर मारुती मंदिर आहे आणि ह्याच्या समोरच अगरबत्तीचा शॉप आहे, जे तुम्ही इथून येऊन घेऊ शकता. तर मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. गणपतीची शॉपिंग करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. आता जातो सिद्धिविनायकाच्या दर्शनाला.